आपण आहे ना ससून हॉस्पिटलमध्ये पुण्यातले महाराष्ट्र शासन ससून सर्व उपचार वाईट परिस्थिती आहे म्हणजे गरिबाची परिस्थिती लय वाईट असते खरं. त्याला सांग भंगारवाल्या बाईने महिना झालं दवाखान्यात. पैशाचा काय पैसा कमावता येतो परत माणूस गेला. ॲट दी एंड एवढंच सांगू शकतो तुम्हाला की भाई दवाखान्याचा फेज कुणाच्याच आयुष्यात नाही. म्हणजे माणसाचं काय सांगताच येत नाही भाऊ. हाय तोपर्यंत जीव लावून द्या. नंतर एकदा दुखणं मागं लागलं की आपलाच माणूस आपल्याला जड होतो. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग जरा वेगळा होणार आहे असं मला वाटतंय. कॉज 4-5 दिवस झाला आपण काही ब्लॉगच केले नाही. भरपूर पायापाय भरपूर काम आहेत आपल्या मागं. सारे मिलके हमको पागल बना रहे. त्याच्यामुळे डेली ब्लॉग आहे नाच माझ्याकडून. म्हणून असा विचार केला तर मी नाही का की फक्त ट्रॅव्हल ब्लॉग करावं. पण आज सीन असा एक इन्सिडेंट झाला की आत्ता आपण आहे ना ससून हॉस्पिटलमध्ये पुण्यातल्या आणि इथली परिस्थिती बघून आपोआप माझ्या मनात आलं की भाऊ ब्लॉग काढावं. नक्की काय परिस्थिती इथली तुम्हाला सांगावं. इथपर्यंत पोचायचं कारण पण असं की जरा एक केस होती. त्या केसच्या संदर्भातच चालतो. पेशंट पोचवायचा होता एक. सो पेशंट पोचवला आणि बाहेर बसलेलं आहे वाट बघत काय अपडेट येतं आहे त्याचं. आरटी पण आहे बघा आणि मी दोघंच बसलेलो इथं. बसल्या विचार करत बसलेलो की बाबा परिस्थिती डेंजर आहे. म्हणजे गरिबाची परिस्थिती डेंजर. म्हणून म्हटलं ब्लॉग चालू करा. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. काय सीन आहे तुम्हाला सांग. मीनवाईल बघू शकता महाराष्ट्र शासन ससून सर्व उपचार तुम्हाला तर माहितीच आहे. म्हणजे गरिबातल्या गरिबाचा चांगला उपचार इथं होतो. बाकी सरकारी तर सगळं असतंच इथं. लांबून लोक येतात तुम्ही बघा. ॲम्ब्युलन्सवर ॲम्ब्युलन्स आत्ता बसल्या 10वी ॲम्ब्युलन्स आहे. म्हणजे कंटिन्यू गाड्या आहेत ते, कंटिन्यू पेशंट आहेत ते. तो आणि बाय द वे इकडे सगळ्या पोलिसाच्या गाड्या आहेत. म्हणजे ते लाईनीने गाड्या लागतात. त्या गाड्यात मेन म्हणजे गुन्हेगार आणि पॉलिटिशियन यांचं त्यांचे उपचारासाठी ते आणतात. जाऊ द्या त्यांचा काही विषय नाही. आपण सध्या गरिबावर कॉन्सन्ट्रेट करू कारण आपण स्वतः गरीब आहे. त्यामुळे मला गरिबांची किंवा येते बाकी काय नाही. मला त्यांचं काही घेणं त्यांना. तिकडं बघा खिडकीतून 2 आज्या कशा खाली बघते ते. परिस्थिती बघते ते की खाली काय परिस्थिती आहे बघा. एक ॲम्ब्युलन्स निघाली 2च मिनिटात दुसरी ॲम्ब्युलन्स येईल बघा. आता म्हणजे इतके फास्ट पेशंट येतात. जसे येतात तसे जातात पण आहे. पण नाव खराब आहे नाही का ससूनचं. लाईक ससून म्हणलं की लोकांच्या अंगावर काटच येतो. कारण भरपूर हे पण होतं इथं कमी जास्त पण होतं. कारण एवढं पब्लिक येतं म्हणल्यावर साहजिक आहे ना थोडाफार रेषा असणारच. त्यामुळे जरा ससून म्हणलं माझ्या स्वतःच्या अंगावर काटा आला. मी आरडीला म्हणलं भाऊ नको मी बाहेरच थांबतो म्हणून. कारण लय काय बघितलेलं आहे अवघड. आपल्याला सवय नाही ना बाकी काय ना. पोलिस कंटिन्यू पोलिस येते ते. पोलिस काय करते ते त्यांचं पेशंट घेऊन येते ते. इथं आतमध्ये जाते ते. आपण पण एखाद्या इथं आतमध्ये सोडलेलं आहे आणि त्याची वाट बघत बसलेलं आहे बाहेर. का ब्लॉग करतोय मी कसा ब्लॉग करतोय मी मला माहीत नाही. पण म्हणलं तुम्हाला अपडेट द्यावं थोडंफार तरी. इतके दिवस गॅप केल्यावर अवघड काम आहे. म्हणजे धंदा चालायचा कसा आपला. एवढं 35,000 सबस्क्रायबर झालेले आहेत. इतके दिवस जेव्हा 4-5 हजार सबस्क्रायबर होते तेव्हा मी रोज ब्लॉग करायचो. आता एवढे सबस्क्रायबर झाले ब्लॉग आहे ना माझ्याकडं असं सीन आहे. पण कधी असं सिच्युएशन येतात नाही का की नाही ब्लॉग करू शकत. प्रायव्हेट ठेवायला लागतं. आपलं म्हणजे सगळंच पब्लिक करून उपयोग नाही ना. त्याच्यामुळं कधी प्रायव्हसी मेंटेन करायला लागते. म्हणलं आज पण असंच होतं की करावं. पण म्हणलं जाऊ दे करून टाकू ब्लॉग. कसं काय होतं काय नक्की तुम्हाला अपडेट देतो की आम्ही का आलोय त्याचा अपडेट तुम्हाला देतो. बघत राहता. A few moments later. इकडं बघा काय कॅज्युअलिटी आपत्कालीन विभाग इन्फोसिस इमारत औषधालय हे सगळं इकडं. आणि इकडं समोर बघा डेंजर खतरा डेथ हाऊस शवागृह आहे इकडं. असे पोलिस कंटिन्यू पोलिस येतात ते. आणि मी ब्लॉग करतोय फिक्स एखादा पोलीस मला येऊन म्हणेल तू नक्की कसली शूटिंग काढतोय म्हणून. म्हणजे जेवढे पेशंट येत नसतील ना तेवढे पोलिस येते ते इथं. कंटिन्यू पोलिस कोणाला घेऊन येतात. हे बघा समोर पण आता हे 2 पोलिस कोणाला तरी घेऊन आलेले. समोर पेशंटची अवस्था बघून तर लय वाईट वाटतंय. म्हणजे खरंच ही अशी सिच्युएशन आहे ना भाऊ कोणावंच नाही यावं. दवाखाना म्हणलं ना की अख्खा परिवार उद्ध्वस्त होतो. म्हणजे सगळ्यांचं नाही का चलबिचल टेन्शन अँड ऑल अख्खं फॅमिली डिस्टर्ब होते. देव करू सगळ्यांना निरोगी आणि सुख समृद्धीचं आयुष्य द्यावं. कोणाच्याच आयुष्यात असं सिरियस कंडिशन नाही आली पाहिजे. दवाखान्याचं हे ते पायापाय लय पायापाय असते. एखादं जरी पेशंट
म्हणजे आपल्या घरातला माणूस जरी एखादा आजारी पडला किंवा ॲडमिट झाला, अख्खी फॅमिली डिस्टर्ब होते आपली. म्हणजे सगळ्यांच्या मनात एवढंच असतं की कधी आपला माणूस बरा होतो आणि कधी आपण घरी जातो. लय डेंजर काम असतं. आणि त्यातल्या त्यात आपल्यापेक्षा पण म्हणजे खराब परिस्थिती असलेले लोक पण येतात नाही का, दिवसभर इथं खाली बसतात पेशंटची वाट बघत. लय अवघड सिच्युएशन आहे खरंच. समोर बघा गाईज, अजून एक पेशंट तुम्हाला दाखवतोय. रिक्षातून एक आजी उतरलेले बघा व्हीलचेअरवर. म्हणजे परिस्थिती त्यांच्याकडं पाहून असं वाटत पण नाही की नाही का परिस्थिती चांगली वगैरे असेल. पाहायला लागलेलं आहे आय गेल की अवघड काम आहे, सगळंच अवघड काम आहे. आणि हे बघा आरडी ते तर टेन्शनमध्ये बसले. ते तर असं 2-2 मिनिटाला तुला असं वाटणार की बिचारा हे बिचारा ते, इतके ढिगाणी पेशंट येतात. अजून तर लय काय बघायचं रे. आत्ताचे 10 मिनिटात झाले आपण इथं बसून. बघा म्हणजे वाईट परिस्थिती आहे. म्हणजे गरिबाची परिस्थिती लय वाईट असते खरं. बाय द वे, माझा अवतार बघून काय वाटतंय तुम्हाला? आंघोळी केली का नाही? मी आंघोळी केली मी, पण दिवसभर पाळापळ असल्यामुळं काय अवतार असा खराब होतोय माझा. हे बघितलं काय, पिंपल्स अँड ऑल पण यायला लागलेले. झोप नाही, कंटिन्यू डस्टमध्ये उन्हात पाळापळ येते. आज तरी वातावरण चांगलं झालं आहे त्यामुळे काय वाटत नाही. आता नक्की सीन काय आहे, आम्ही का आलो आहे ससूनमध्ये, नक्की काय झालेलं आहे ते तुम्हाला एंडपर्यंत कळूनच जाईल. ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. 5 वाजलेले आहेत कारण माझ्या मेन मोबाईलला 5% चार्जिंग राहिलेली आहे. ह्या ब्लॉगचा फोनमध्ये रिचार्ज नाही आहे, म्हणजे मी टाकलंच नाही मुद्दा म्हणून रिचार्ज ह्याच्यावर. आता या डाग्यात बसलो आहे नुसतं वाट बघत, कधी काम उरकते आणि कधी जातो असं झालं. कारण ते 5% पण म्हणलं मला फोन पे नेलं, मग मला काय येणार कसं. हा ॲक्च्युली हा दुसरा नंबर जास्त लोकांकडे नाही, एकदम प्रायव्हेट नंबर आहे हा. त्यामुळं लोकांना जास्त सर्क्युलेट नाही केलेला, हाच मेन नंबर आहे. तर आता बघू, पईला पण फोन केला तर ये म्हणलं जरा बसायला. सो पई पण येतो आहे आणि मग पई आले व्यवस्थित सांगतो तुम्हाला नक्की का आलं आहे आपण. तर इथं बसल्या असले एक अँटिक माणसं भेटायला लागलेलेच ना. एका बाईने आता पत्ता सांगितला आहे. तिने एक नंबर दिला, म्हणजे ह्याच्यावर जरा फोन करतो का. 2-3 फोन केले ते समोरून का उचललाच नाही. मला उचलला नाही. कशी म्हणते मग एक काम करतो का, त्याचा परत फोन आला की त्या की त्याला सांग की त्याला सांग बंगार. हां, त्याचा फोन आला ना की त्याला सांग बंगारवाल्या बाईने भितडा बोल. बंगारवाल्या बाईने भितडा बोलवलं असं सांगत. वाढीव लोकले वाढीव भेटायला लागले तिथं बाकडा बसले डेंजर काम आहे. सो आता उरकलेलं आहे गाईज, निघाल आता एखाद्या वेळेस. Meanwhile, गाईज संध्याकाळ झाली, आता थोड्या वेळाने रात्र होईल. बघा लाईटी पण लागल्या, पण आमची कामं उरका ना तरी आम्ही इथंच आहे. बघून दुःख झालं, हसून झालं तरी हा गाईज इथं बाकडं दिसतंय का कोपऱ्यावरून? हा दिसतंय. महिना झाला दवाखाना काय हो? होय. गावाला आहे तुमचं गाव करमाळ्याचे आहेत का? आमची मामी पण तिकडची. सोलापूरला मला इकडे पाठवलं काय करू? ते खायचं शेवट सगळ्यात मोठं पुण्यातच पाठवतात काय करायचं. काय काय नाही तेव्हा आणला इथंच मला मरू जगू आता काय कटवून गेला जीव मागायला. तिकडचे डॉक्टर काय म्हणतात? काय ते सगळं त्याचं हे झाले सगळे जगन म्हणलं पण गणित त्याचं काय भरवासाठी दवाखान्यात राहते बघून पण. तुम्ही घरी सकाळी आले का? सकाळी निघाल 10 वाजता, तिथं पोचलं 2 वाजता. हाल आहे ना सगळ्यांचेच हाल आहेत. अगं पोरांचे काम धंदा कामं राहतात. भाड्याने रूम एक
माझं काम गेलं. तसं या बाबाच्या मागं बघून तो असलंच येतात बाबा माणसं. आता सगळं पेशंटच हां 5-5 मिनिटाला नवीन पेशंट येतात. आपली माया बी राहत नाही राजू. पैशाचा काय पैसा कमावता येतो परत माणूस गेला मग नजर पडत नाही ते बी ऐकलं नाही. हां पैसा बघायला लागल्यावर कसं व्हायचं. ते बी अवघड. दवाखान्याच्या ह्याच्यात कसं असतं लो माणूस काय म्हणतात जाऊ दे पैसा आपला माणूस चांगला झाला पाहिजे. पण हे सगळंच खराब झाले मला कसं होणार सांग. ते आहेच म्हणा. भाई साहब रात्र झाली बघता बघता अंधार पडला. पण ॲट दी एंड एवढंच सांगू शकतो तुम्हाला की भाई दवाखान्याचा फेज कुणाच्याच आयुष्यात नाही यावा. म्हणजे आत्ता प्रिव्हियस क्लिपमध्ये जो मी त्या आजी बघितल्या असेल ज्या बोलत होत्या आपल्यासोबत सकाळी धरून जेवल्या नव्हता. आत्ता माझ्या डोळ्यासमोर इथं रोडला मांडी घालून जेवाय बसतात ते आणि त्यांचा मुलगा. ते एवढं पण सांगू सकाळी धरून काहीच खाल्लं नाही म्हणजे नाही का. त्यांचे मिस्टरला ॲडमिट केलेलं आहे. नुसती पळापळ चालू आहे त्यांची सकाळपासून. जेवण नाही पाणी नाही काहीच नाही. त्यांचा मुलगा पण कंटिन्यू ॲडमिशन करायसाठी लाईनीत उभा होता. इकडं तिकडं पळापळ. आत्ताशी ते डोळ्यासमोर आता जेवायला बसलेले आहेत. म्हणजे अवघड काम असतं काय दवाखान्यामधलं की पेशंटचं पण हाल आणि परत घरच्यांचं पण हाल. लय बेकार कंडिशन आहे. त्यामुळं म्हणजे माणसाचं काय सांगताच येत नाही बाबा. हाय तोपर्यंत जीव लावून घ्या. नंतर एकदा दुखणं मागं लागलं की आपलाच माणूस आपल्याला जड होतो. किती तुम्ही प्रेम करत असला ना ॲट दी एंड असंच वाटतं की बाबा कधी व्हायचं हे कधी निस्तारायचं कधी सुट्टं दवाखाना आपल्याकडून असं होतं. त्यामुळं हाय तवर आपल्या माणसाला जीव लावा प्रेम करा त्याचे लाड करा. हवं नाही ते सगळं बघा. काय एकदा नंतर माणूस गेल्यानंतर फक्त आठवण येते बाकी नाही काय करू शकत. अवघड काम असतं दवाखान्याचं. म्हणजे लाईफ काहीच नाही तर फक्त बाकड्यावर बसून येत मागचे 2-3 तास. पण 2-3 तासात इतक्या फॅमिल्या आणि इतके दुःख इतके वेगवेगळ्या सिच्युएशन बघितलेल्या आहेत ना की मला स्वतःलाच कसं तरी भरून आल्यागत वाटायला लागलं. ऑलमोस्ट झालेलं आहे काम. इथनं निघतो जरा निवांत कुठं तरी बसतो. लय घाण भूक लागलेली आहे. मग प्रॉपर सिच्युएशन तुम्हाला सांगतो नक्की कोणत्या पेशंटकडे आलतो आपण काय काम होतं. ॲक्च्युली सीन असा होता की एक आपले जवळचेच पब्लिक आहे रिलेटिव्ह त्यांचं ॲडमिटच होते इथे. सो त्यांना थोडी हेल्प हवी होती आपल्याकडून. आपलं ऑलरेडी आतमध्ये ओळखीचं पब्लिक आहे थोडंसं त्यामुळे आम्ही खास आलतो. अर्ज वगैरे म्हणजे त्यांची कंडिशन नाही आहे बिल वगैरे भरायचे नाही का व्यवस्थित म्हणजे. सो त्यासाठी चालतो की थोडंफार कन्सेशन भेटेल आणि ओळखी पाळखीने जरा लक्ष राहील त्यांच्याकडं ह्या हिशोबाने आलतो. ते काम झालेलं आहे. आता एक 5-10 मिनटात निघेल काहीतरी खाईल आणि मग घरी. सो पुढं काय जातो आहे जाऊन निवांतमध्ये सांगतो जरा ह्या सिच्युएशनमध्ये बाहेर पडून मग तुम्हाला सांग.